एक छोटीशी बोधकथा आहे, ते खूप काही शिकवून गेली. एका गावामध्ये एक मुलगा होता, जो रोज आरशासमोर उभा राहायचा आणि स्वतःला म्हणायचा की मी किती खराब दिसतोय, मी किती खराब आहे, आणि असं म्हणून तो दुःखी व्हायचा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, महिना झाला, तो आरशासमोर उभा राहायचा आणि हेच म्हणायचा की मी किती खराब दिसतोय आणि दुःखी व्हायचा. त्याचे कृत्य तर आजोबा बघत होते. एक दिवशी आजोबांनी त्याला जवळ बोलवून घेतलं आणि बाळा, तू का दुःखी आहेस, काय झालं तुला, तू का नाराज दिसतोयस? तर तो मुलाने सांगितलं की आजोबा, मी जेव्हा आरशात जाऊन बघतो तेव्हा मला माझा चेहरा खूप खराब दिसतो. आजोबा म्हणले, तो आरसा कधी स्वच्छ केलास? मुलाला काही समजलं नाही. मुलगा धावत त्या आरशासमोर गेला आणि पाहिलं तर खूप धूळ बसली होती त्या आरशावर. त्याने तो आरसा स्वच्छ केला आणि त्याला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. धूळ स्वच्छ केल्याबरोबर त्याने चेहरा आपला आरशात बघितला आणि इतका सुंदर दिसला आणि स्वतःशी म्हणाला की मी किती छान दिसतोय, मी किती सुंदर दिसतोय. तो पळत आजोबापाशी आला आणि आजोबाला म्हणला की आजोबा, मी किती सुंदर दिसतोय, मी किती छान दिसतोय. आजोबा त्याला म्हणाले, हसत म्हणाले, बाळा, दोष नेहमी स्वतःमध्ये नसतो. कधी कधी आपल्या विचारावर बसलेले धूळ सुद्धा ती कारणीभूत ठरते. नेहमी परिस्थितीच वाईट नाही, तर कधी कधी आपले विचारही आपल्याला वाईट बनवतात. आपल्या विचारावर पडलेली धूळ जोपर्यंत आपण स्वच्छ करत नाही, तोपर्यंत आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपलं स्वच्छ दिसणार नाहीत. विचार बदलला तर सर्व काही बदलतं. म्हणून तू एकच कर, तुझ्या विचारावर लागलेली धूळ तू स्वच्छ कर. बघ तुझं आयुष्य आणि तू किती सुंदर दिसशील. खरंच आहे मित्रांनो, आपण कधीच विचारावरची धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला नाही. मला वाटतं ती विचारावरची धूळ साफ करण्याची वेळ आलेली आहे आणि ती नक्कीच केली पाहिजे. बोधकथा कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.